नमस्कार. शेगाव लाईव्हवरून मी रायगड जिल्हा प्रतिनिधी अविनाश जाधव. कळंबोली वार्ता. कळंबोली येथे सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण व सेमिनार. कळंबोली येथे मार्शल आर्ट यांच्या माध्यमातून इंडियन मार्शल आर्ट स्पोर्ट्स असोसिएशन मार्शल आर्टचे चीफ इन्स्ट्रक्टर आणि महाराष्ट्राचे प्रेसिडेंट श्री ठाकूर सर यांना मार्गदर्शन केले. या सेमिनारमध्ये श्री शैलेश ठाकूर सर यांनी सेल्फ डिफेन्स कसे करायचे, तसेच आपली सुरक्षा आपण कशी करायची व आजकालच्या चालू असलेल्या अत्याचाराच्या ह्याच्यावर महिलांसाठी कशी सेल्फ आपला डिफेन्स करता येईल याबद्दल सेमिनारमध्ये त्यांनी सेमिनार देऊन सर्व यांना इन्स्ट्रक्शन दिले. ह्या सेमिनारमध्ये तसेच ओमकार सर, पियुष सर, दिव्या मॅडम, ऋतुजा मॅडम आणि सानिका मॅडम यांनी आपापल्या परीने इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. हे ब्लॅक बेल्ट झालेले हे सर्व प्रशिक्षक आणि हे इन्स्ट्रक्टरनी सर्व विद्यार्थ्यांना सेल्फ डिफेन्सबद्दल सर्व माहिती सांगितली व तसेच ह्या सरांनी प्रात्यक्षिक करून दाखवले आणि सर्वांकडून करवून घेतले. या साईडला पाहिजे ना. बऱ्यापैकी 99% मी बघतो की आपला मुलगा, आपला पालक आपल्या उजव्या हाताला असतो. तर तिकडनं येणारी गाडी किंवा तिकडनं अजून काय येणारं वाहन, त्याच्यामध्ये आपण करतो. आता ह्या साईडनं पण चालू, इकडनं आला, ह्या साईडनं येणार, इकडनं उजव्या हाताला टाकणार, घेऊन जाणार, बरोबर आहे. तर ते जर आपण समजा आपल्याला जायची साईड आहे, पण आपण जर या साईडनं चालतो, येणारी गाडी तिकडं नाही, तर आपल्याला दिसतं येणारा कोण आहे. तर नॉर्मली येणारा अपोजिट साईडची ज्यावेळेला रोडला, तर नॉर्मली इतका अपोजिट साईडनं कधी कोण येत नाही आहे. म्हणजे 99% तर नाही आहे. तर ते जर आपल्याला समजा कधी आपण कुठं कार्यक्रमाला जातो, आपल्या गाड्यामध्ये सोनं आहे, चेन आहे, किंवा आपण जातो, तर त्यावेळेला आपण तितकी सुरक्षितता आपण करू शकतो. तुम्ही स्कूल बॅग वगैरे घेताना आपण तुमच्या रुटीनलाच जायचं आहे, तुम्ही उलटं चालायचं नाही आहे, समजलं. दुसरी गोष्ट, तर पालक नाही आहे, पण पालकांसाठीच खास मेसेज होता की आपण जेव्हा मुलांना घेऊन चालतो, आपल्या नेहमी डाव्या हाताला मुलगा असला पाहिजे. बऱ्यापैकी मुलांना उजव्या हाताला ठेवतात, येताना गाडीवाला ठोकून जातो, सायकलवाला ठोकून येतो, त्या लोकांना मार लागतं. आपली आई आपली सुरक्षित असते किंवा पालक सुरक्षित असतात. रोडवर चालताना या बऱ्यापैकी आपण गोष्टी पाहिल्या पाहिजे. दुसरी सर्वात गोष्ट, आपण खूप सारी मेहनत करतो, खूप सारी प्रॅक्टिस करतो, सर्व गोष्टींचं पालन करतो पण आपल्याला घाण सवय लागली असते. चायनीज फूड, जंक फूड खातो आपण, पाणीपुरी, भेलपुरी, तुमचे काय ते मोमोज, त्याच्यानंतर तुमचं अजून काय होतं त्याला ते नावं पण येत नाही मला, बऱ्याच काही प्रकार चायनीजचा प्रकार असतो. तर ते रेग्युलर खाण्यानं आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो. तर ही आपली सुरक्षितता नाही का? आपलं शरीर वाचवणं ही आपली जबाबदारी नाही का? आहे की नाही आहे ना. मग त्या खाण्यानं जर आपल्याला त्रास होत असेल तर ते आपण खाल्लं पाहिजे का? आपण इथं कराटे शिकायला येतो, मला सेल्फ डिफेन्स शिकायचं, मला स्वतःहून बाहेरचं जे विषारी पदार्थ खाताय ते आतमधून तुम्हाला शरीराला कमकुवत करतं किंवा आतमधनं तुमची बॉडी तुमची पूर्ण संपून जाते. मग ती सुरक्षितता कशी आहे? मग तुम्ही कशाला सेल्फ डिफेन्स करताय? तुम्ही जर स्वतःहून तुमच्या शरीराची वाट लावत असाल बाहेरच्या खाण्याला, तर तुम्ही कशाला करताय? काय गरज आहे? हा जोपर्यंत होता आहे तर परत हा, जोपर्यंत आहे तोपर्यंत, नाही तर जा. समजलं. ह्या गोष्टीचा पण एक लक्ष ठेवायचं की आपण जे बाहेरच्या खाण्या खातोय काही असू द्या, ठेवायचं. आपल्याला सुरक्षित राहायचं आहे तर खाण्यापिण्यावरती सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथं रोड फाईटवर, तुम्हाला याच्या प्रश्न खाण्यापिण्यावरती कोणाला काय रोडला मारामारी होती. तुम्ही भले किती कराटे शिकलेले असतात, काही शिकले असेल, त्यावेळेला आपला ह्याचा म्हणजे उपयोग होताना जे आपल्याला लक्षातच येत नाही आहे. मारामारी करताना एक कॉलर पकडली, धक्का दिला, मारामारी केली. नॉर्मली एक लक्षात ठेवायचा, मुला किंवा मुलींनी जास्त करून लक्षात ठेवायचं आहे, कधी जर रोडला फाईट झाली, आपण वीक पॉईंटकडे आपण नंतर जाणार आहोत आपण, तरी कधी पण जरी रोडला कधी कुठं मारामारी काही झाली, तुम्हाला वाटतं समोरचा खूप मजबूत आहे, आपल्याला काय म्हणजे ते ऐकणार नाही किंवा काही करणार नाही, आपले साधारणतः जे वीक पॉईंट आहे ते नंतर पण सांगणार, पण आता पण सांगतो तुम्हाला. एकतर मी तुम्हाला इथं मारायचं बोललो आहे सर्वांना, बरोबर आहे लक्षात. ह्याच्यानं काय होतं माहिती आहे का? समोरच्याला इथं फटका लागल्यानंतर जर जोरात चांगला फटका लागला, इथं त्याचं बॅकबोन, हे मागचे मणके आहेत ना, ते तुटू शकतात त्याचे. जर चांगला फटका असेल तर, जरी नाही तुटले तरी पण तो थोड्या वेळासाठी काहीतरी चक्रावल्यासारखा होईल, त्याला चक्कर वगैरे येईल, तेव्हा तुम्ही तिथनं पळून जाऊ शकता, वाचू शकता. हा सर्वात बेस्ट उपाय. तुम्ही जेव्हा एखाद्याला पंच मारता किंवा एखाद्याला काही मारता,
बऱ्यापैकी लोक आता स्पोर्ट्समध्ये इथं मारलं, नाकावर मारलं, डोळ्यात मारलं, कानावर मारलं. तर ह्याच्यामध्ये काय थोडासा वेळ आपल्याला असं चक्कर आल्यासारखं होईल. म्हणजे रोडला फाईट झाली, मारामार झाली. घरामध्ये नाही आहे, छोटी बहीण आहे, भाऊ आहे, मम्मी आहे, पप्पा आहे, सरांनी सांगितलं जरा बघू दे, तर तसला प्रकार करायचा नाही. हा बरेच जण करतात. अजूनही बऱ्याचपैकी पालकांची कंप्लेंट अशी आहे की नवीन तुम्हाला वाटलं समोरचा आता काहीच्या कामाचा नाही राहिला, त्यावेळेला तुमच्या किक पंच दाखवायचे, तिथं स्टंट करायचे. त्याच्या अगोदर त्याला मारताना तुम्ही इथं मारू शकताय, इथं कानावर मारू शकताय, नाकावर मारू शकताय, किंवा इथं डोळ्यामध्ये तुम्ही मारू शकताय. इथं घशा, इथं गळ्याला हा इतक्या पार्टमध्ये कुठेही तुम्ही अटॅक करू शकताय. रोड फाईटला ज्यावेळेला तुमच्यावरती कोणता प्रसंग येतात, जर दोघे जण असले तर काय करू शकतो, 4 जण असले तर काय करू शकतो, हा नंतरचा पार्ट आहे आपला. चालेला तुमचा तो बिबली ॲप्स, कोणता तो न्यूज पाहिली तुम्ही आता 2-4 दिवसापूर्वी पाहिलं आहे कोणी? ह्या ॲप्समध्ये जेव्हा तुम्ही तुमचे स्वतःचे फोटो बनवून टाकताय ना, तर तुमचे ठीक आहे, तुमचे मोबाईल ठीक आहे, ज्या वेळेला तुमच्या घरातला कोणाचा नंबर, मम्मी पप्पाचा नंबर असेल तर तो तुमचा नंबर हॅक होऊन तुमच्या पप्पांच्या किंवा मम्मीच्या अकाउंटला पूर्ण पैसे जाऊ शकतात. जस्ट 2-3 दिवस रेग्युलर न्यूज चालू आहे. तर शक्यतो ज्या लोकांनी हे घेतलं आहे ॲप, त्याच्या मागं लागू नका. दिसायला छान दिसतंय, चांगला देवाने सुंदर चेहरा दिला, त्या माकडासारखे चेहरे बनवतात आणि टाकून देतात, आहे ना. इतका सुंदर चेहरा दिलाय, ते चांगले दिसताय तुम्ही, आणि काय फोटो बनवून टाकताय तुम्ही त्याच्यावर. असं करू नका, ठीक आहे. एक मजा आहे, नवीन ॲप आलं ठीक आहे, पण त्याच्यामुळं आपल्या घरच्यांना कोणताही त्रास होऊ नये या गोष्टीची काळजी घ्यायची. मोबाईल वापरताना तुम्ही बऱ्यापैकी येणारे नवीन ॲप्स, येणाऱ्या नवीन लिंक्स, त्यांना कोणत्याही लिंक्सचा तुम्ही शेअर करा. ते लोक काय करतात की तुम्हाला एखादी लिंक्स पाठवतात, तर तुमचा पूर्ण डाटा त्यांच्याकडे जातो. तुम्हाला सुरक्षा असं नाही की नुसतं आपण मारामारी करताना सुरक्षितता घेतली, पण मोबाईल वापरताना पण सुरक्षितता घ्यायची आहे. कारण बऱ्यापैकी ॲप्स आले, वेगवेगळे आले, तुम्हाला माहिती नाही. आपण ॲप घेतो, आपण त्याच्यामधून आपल्याला काय नुकसान होऊ शकतं